धुळे शहराला आता राज्यातच नव्हे तर देशातील सुंदर, स्मार्ट आणि सुरक्षित शहर बनवण्याचा ठाम संकल्प राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केलाय. धुळे शहराच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनाप्रसंगी त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यातील सर्वात मोठी घोषणा म्हणजे धुळे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करून भविष्यात बोईंग सारख्या मोठ्या विमानांचे लँडिंग होऊ शकेल. यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. धुळ्याचा स्मार्ट सिटी त्रिसूत्री विकास आराखडा नेमका काय? 18,000 कोटींचा मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्ग आणि लॉजिस्टिक ड्राय पोर्ट योजना काय? आणि धुळ्यात मुंबई पुण्यासारख्या मॉल कसा उभा राहणार आहे? पाहूया धुळे शहराचा चेहरा मोहरा बदलणारा या विकास कामांचा सविस्तर आढावा. नमस्कार, मी किमया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज. धुळे शहराच्या शहरी विकासाला गती देणारी एक मोठी घटना नुकतीच घडली. 30,000 स्क्वेअर फूट क्षेत्रफळावर उभारण्यात येणाऱ्या भव्य व अत्याधुनिक जय सिटी सेंटर मॉलचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आलं. या मॉलमध्ये मल्टीप्लेक्स थिएटर, सरकते जिने यांसह आधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे येथील मॉल प्रमाणेच धुळे शहरातही अत्याधुनिक मॉलची सुविधा मिळणार आहे, ज्यामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलणार. या भूमिपूजन सोहळ्यात आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मंत्री रावल यांनी धुळे शहरासाठी आपला त्रिसूत्री विकास आराखडा स्पष्ट केला. त्रिसूत्री आराखडा म्हणजे काय? तर धुळे शहराचा स्मार्ट सिटी, सुंदर सिटी आणि सुरक्षित सिटी असा त्रिसूत्री विकास आराखडा आहे. धुळ्याच्या विकासाला नवी उंची देणारी घोषणा करताना पालकमंत्री रावल यांनी सांगितले की धुळे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करून भविष्यात बोईंग सारख्या मोठ्या विमानांचे लँडिंग होऊ शकेल. यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. धुळे शहरास अनेक राष्ट्रीय व राज्य महामार्गांमुळे दळणवळणाच्या दृष्टीने मोठे महत्त्व प्राप्त झाले असून आता हवाई वाहतुकीला गती देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. रेल्वे आणि लॉजिस्टिकच्या माध्यमातून धुळ्यातला व्यापारी केंद्र बनवण्याचा मानसही रावल यांनी व्यक्त केला. सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या रेल्वे मार्गाच्या कामास सुरुवात झाली आहे. पुढील 4 ते 5 वर्षात बोरविहीर, धुळे, सोनगीर, नरढाणा व शिरपूर रेल्वे स्थानकांना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. या भागात लॉजिस्टिक ड्राय पोर्ट्स उभारण्याचा मानस असल्याचंही त्यांनी नमूद केलं, ज्यामुळे माल वाहतूक आणि व्यापार वाढेल. 7,500 कोटी रुपयांची भूमिगत गटार योजना कार्यान्वित आहे. 100 कोटी रुपये खर्चून डीपी रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली. तसेच राजपथ सारख्या सुंदर पूल उभारण्यातही संकल्प आहे. शहराच्या मूलभूत गरजा आणि शेती विकासासाठी महत्त्वाच्या योजनांची माहितीही मंत्री रावल यांनी दिली. अक्कलपाडा धुळे या 170 कोटी रुपयांच्या पिण्याच्या पाण्याची योजना जवळपास पूर्ण झाली आहे. धुळे जिल्हा सोलर हब म्हणून देशाच्या नकाशावर स्थान मिळवतोय. सुलवाडे, जामफळ, कनोली उपसा सिंचन योजनेद्वारे 1.5 लाख एकर क्षेत्र बागायतीखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. या सर्व घोषणांमुळे आगामी काळात धुळे शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल आणि नागरिकांना अत्याधुनिक सुविधा मिळतील अशी अपेक्षा आहे. धुळे विमानतळावर बोईंग सारख्या मोठ्या विमानांचे लँडिंग करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी केवळ धावपट्टीचा विस्तार पुरेसा आहे की त्यासाठी लॉजिस्टिक ड्राय पोर्ट आणि रेल्वे मार्गाचा विकास एकत्रितपणे करणे आवश्यक आहे? यावर तुमचं काय मत आहे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या बोल एमएच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.